कार्तिक एकादशीनिमित्त पंढरपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शासकीय महापूजा. बळीराजावरचं महाराष्ट्रावरचं अरिष्ट दूर करण्याचं शिंदे यांचं विठुरायाला साकडं. 2047 पर्यंत विकसित भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी महिला आणि पुरुष दोघांचाही समान सहभाग आवश्यक असल्याचं उत्तराखंडमधल्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी केलं अधोरेखित. CMS-03 या आतापर्यंतच्या सर्वात अवजड दूरसंचार उपग्रहाचं इस्रोनं केलेलं प्रक्षेपण यशस्वी. नौदलाच्या क्षमतेत होणार वाढ. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री डॉक्टर मनसुख मांडवीय यांनी कर्मचारी नोंदणी योजना 2025ची केली सुरुवात. 30 एप्रिल 2026 पर्यंत नोंदणी सुरू राहणार. ऑक्टोबरमध्ये UPI व्यवहारांनी साध्य केला 20 अब्ज 70 कोटी व्यवहारांचा ऐतिहासिक टप्पा. 27 ट्रिलियन रुपयांहून अधिकची उलाढाल. बिहार निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शी पार पाडण्यासाठी निवडणूक आयोग पूर्णपणे सज्ज. निवडणुकीत कोणताही हिंसाचार खपवून घेतला जाणार नाही. केंद्रीय निवडणूक आयुक्त. नाशिक आणि अमरावती जिल्ह्यांसाठी CIIT मंजूर. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराला टाटा टेक्नॉलॉजीचा सकारात्मक प्रतिसाद. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदी सर्वसंमतीनं निवड. अध्यक्षपदावर चौथ्यांदा मोहोळ तर मुरलीधर मोहोळ एकमतानं वरिष्ठ उपाध्यक्षपदी. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज ठरणार विजेता. अजिंक्यपदासाठी सुरू असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताची आश्वासक सुरुवात. आणि तिसऱ्या T20 सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियावर 5 फलंदाज राखून दणदणीत विजय. वॉशिंग्टन सुंदरनं आणि अर्शदीप सिंहचं विजयात मोलाचं योगदान.